हम्पीतील एकदम मुख्य बाजाराजवळ, म्हणजे मुख्य बाजार असा की हम्पीतील पान सुपारी बाजार हा एक मुख्य बाजार मानला जात होता. म्हणजे इकडे पान सुपारी हा शब्द कन्नड भाषेत नसून हा हिंदीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तर 1426च्या दशकात याचा उल्लेख केलेला आहे की हा पान सुपारी बाजार इकडचा एक मुख्य व्यापार होता नगर रामचंद्रामध्ये. तर त्याच पुढे इथे जवळ सुपारी बाजाराच्या जवळच एक हजार रामचंद्र मंदिर आहे. तर आपण त्याला एक्सप्लोर करणार आहोत. हजारा राम मंदिर हे विजयनगर साम्राज्याचा सुवर्ण काळातील एक उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर 15व्या शतकात बांधले गेले असून त्याचा मुख्य उद्देश राजघराण्याच्या खास पूजेसाठी केला गेला होता. आपण आता येऊन पोचलो आहे कर्नाटकमधील हजारा राम मंदिराजवळ. तर 15व्या शतकामध्ये सुरुवातीचा विजयनगरचा राजा देवराव यांनी बांधलेले होतं हे मंदिर. त्यानंतर याची पण एक साधी रचना आहे. त्यात पण एक गर्भगृह, खांब असलेला सभामंडप, अर्धमंडप. तथापि जसे प्रत्येक मंदिराची रचना जशी केलेली आहे तसे या पण मंदिरात केलेली आहे. आता मंदिर तिकडे बंद करण्यात आले आहे. तिथे एक जो स्पॉट आहे त्याची पण खासियत आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे परत कंटिन्यू करायला भेटणार. इकडे तुम्ही स्टॅच्यू बघू शकता. ती स्टॅच्यूची पण एक हिस्ट्री आहे. हजारा राम मंदिरात भगवान राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती बघायला मिळते आणि गाभाऱ्याच्या भिंतीवरती अत्यंत सुंदर आणि अशी सजीव शिल्पकला पाहायला मिळते. मंदिर जे आहे अनेक पैलूंमध्ये एक विशिष्ट मंदिर आहे. या मंदिराचे प्रमुख देवता भगवान श्री राम यांचे चित्रण करण्यात आलेले आहे. तर तुम्ही या इथे बघू शकता. तर या प्रत्येक स्टॅच्यूमध्ये भगवान श्रीरामाचे चित्रण करण्यात आलेले आहे. या अवशेषांवरून त्या भिंतींवरती कोरलेल्या रामायणाची कथा इथे आपल्याला सांगण्यात आलेली आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर पण श्री कृष्णरामाच्या ज्या पण मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे, ते या दगडांमध्ये कोरलेले आहेत. याच्यावरूनच हजारा राम मंदिर असं या मंदिराचं नाव देण्यात आलं आहे. कारण की
तुम्ही प्रत्येक स्टॅच्यूमध्ये बघणार तर एक रामाची इथे आपल्याला रामायण म्हणजे कथा सांगण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो, अशा प्रकारे हजारा मंदिरला आपण एक्सप्लोअर केल्यानंतर आपण आता पुढच्या डेस्टिनेशनकडे जात आहोत. तर पुढचं डेस्टिनेशन काय असणार आहे काय नाही ते तुम्ही आपल्या व्हिडिओला जेव्हा कंटिन्यू करणार तेव्हा आपल्या व्हिडिओत तुम्हाला बघायला भेटणार. मित्रांनो, जेव्हा राजाच्या काळात जे हत्ती असायचे तर त्या हत्तींना पाणी पिण्यासाठी असे हा 12 मीटर लांबीचा हा टँक आहे. याच्यामध्ये 2000 लिटर पाणी मारतो. तर त्यावेळेला हत्ती येऊन इथे पाणी पित होते. आणि आमच्याबरोबर पण एक हत्ती आहे. भूमिगत कक्षामध्ये आपण जात आहोत. म्हणजे स्टोअर आहे इथे. स्टेज पण आहेत. आपण त्या स्टेअरने खाली पाहिजे समाल के अशा प्रकारे मेरे सर पे लगेगा, मेरे को ध्यान दो थोड़ा. मैं पीछे रहता हूँ, आगे आगे चलेंगे. हाँ ऐसा चलो 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 चलो, गायब हो जाएगा रास्ता. आपण मग तू हे पकड ना, काही श्वास पकड. तर मित्रांनो, इकडे येताना टॉर्च काय असेल तुमच्याकडे मोबाईल वगैरे टॉर्च घेऊन या. हो इकडे पण आहे. खाली आहे ना म्हणून त्याचं वस्तीकरण कमी झालं. इकडे पण आपण बघू शकता. इथे पण भुयार घर आहे. इकडे आपण जाण्याची रिस्क नाही करू शकत. चला तेच फिरतोय. तेच फिरतात. हा इकडे पण जाण्यासाठी भुयार घर आहे. आपण इकडे थोडा भीतीचा माहोल आहे. कृपया करून गांजा बिजा प्यायला मस्त आहे इथं. थोडं तुम्हाला याच्यामध्ये भीती वाटू शकते. तर मोबाईल किंवा टॉर्च कॅरी करा. टॉर्च लावूनच या. आता जसे आमच्या मोबाईलची फ्लॅश गेलेली आहे असा डरावना सीन तुम्हाला याच्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे तर चालू होत नाही. एकदा बंद झाल्यावर तर आम्ही उलट्या पद्धतीने चालतोय की सीध्या पद्धतीने आम्हाला माहित नाही. कारण की आम्ही ज्या साईडने जातोय त्याच्या अपोजिट साईडने सांभाळ सांभाळ. इकडे जाय चला. इकडून तर आलेला हा
हा मग तेच की. असं आलो असं गेलो असं फिरून आलो आपले इकडूनच जायचं चल. लेट्स गो. अशा पद्धतीने खतरनाक. आपण त्याला अंडरग्राऊंड स्टोर रूम म्हणू शकतो. त्या काळाच्या काळातला याच्यामध्ये चला रे. काही वगैरे ते त्यांच्या सोयीनुसार वस्तू इकडे स्टोअर करतात. आम्ही वरती चाललो. यार बॅड पुष्कर रे तिकडे बस कुठलं नसतं का आपलं मेन पॉईंट. येऊन पोचलो आहे महानवमी डिब्याजवळ. म्हणजे महाराजांच्या ज्यावेळेला इकडचा जो राजा होता त्याच्या काळातील महानवमी किंवा दसरा असे ठिकाण त्यावेळेला उत्सव साजरा होत असेल हंपीत. तर त्या सगळे लोक एकत्र येण्यासाठी अशा ठिकाणी लोक एकत्र यायचे आणि असा हा संपूर्ण परिसर त्या महानवमीच्या टायमाला हा पुरा गजबजून जात असे. जसं की आता हे शाळेतले मुलं कसे छोटे छोटे इकडे या स्थळांना भेट देत आहेत. तर हाच तो महानवमी डिब्बा. जे महानवमी डिब्बा या नावाने हे प्लेस ओळखलं जातं. तर जिथे माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारानुसार म्हणजे हा एक मंच असू शकतो. त्या मंचातून काही तिथे प्रमुख पाहुणे असतील किंवा सद्गुरूच्या धाकाने आपण जाण्यासाठी इथून हा खाली असा गुपित मार्ग तयार करण्यात आलेला आहे. तर हा मार्ग आपण एक्सप्लोर करणार. तर या गुपित मार्गातून जेवढं जसं हंपीत सगळं जुनं कल्चर दाखवलं आहे, सगळं जुनं जे स्ट्रक्चर दाखवलं आहे ते पण इथे सेम आहे. काही बदल मित्रांनो, आपण आता आलो आहे पुष्करणीजवळ. म्हणजे महानवमी डिब्याजवळची जी पुष्करणी आहे त्याच्यामध्ये एक खासियत आहे. अच्युतरायमध्ये जिथे जी पुष्करणी बघितली होती तर तिथे जो इकडचा जो दगड आहे जो तिथे बांधकाम करण्यात आला आहे ज्या दगडाने तो दगड पांढऱ्या रंगाचा होता आणि इकडचा जो आहे तो काळ्या रंगाने आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्णपणे हे जे स्ट्रक्चर आहे काळ्या रंगाने बांधण्यात आलेला आहे. हा काळा दगड इथे तर नाही मिळत, पण हा काळा दगड बाहेरून कुठून तरी आणून इथे बनवण्यात आलेले. याची खासियत तीच आहे. आणि इथे बाजूला तुम्ही जर ते तुम्हाला असं म्हणजे एक कंपाऊंडसारखं दिसत असेल तर ती कंपाऊंड नसून ते एक पाईपलाईन बनवली आहे त्या काळातली. आजूबाजूतून पाणी येऊन तिकडे बघा असं एक स्वरूप दाखवलेलं आहे त्या पाईपाला. ते पाईपाचं पाणी या पुष्करणीमध्ये पडून आणि पुष्करणी उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात ती त्या पद्धतीने भरली जात असते. पावसाळ्यात तर याचं नॅचरल पाणी जमा होऊन ही भरतेच, पण त्या काळातलं ते सिस्टम राजाच्या काळातलं सिस्टम ते बनवून अशा पद्धतीने ही पाईपलाईन बनवली होती. त्या पाईपलाईन तुम्ही बघू शकता.
राजाच्या काळातील ज्या वेळेला लोक होते किंवा राजाच्या दरबारातील जे लोक होते तर त्यांच्यासाठी पण राजाने एक सार्वजनिक स्नानगृह बांधण्यात आलं होतं. हे सार्वजनिक येऊन पोचला हो राणीच्या स्नानगृहाजवळ. तर हे स्नानगृह आहे त्यांच्या वास्तुशैलीनुसार याचे स्ट्रक्चर बांधण्यात आले. तुम्ही हे बघू शकता या प्रकारचं जे इस्लामिक जसे स्ट्रक्चर आहे त्याच पद्धतीने इथे सगळे त्यांनी वास्तुशिल्प बांधलेलं आहे. इथे असं का राणीची अजून काहीतरी माहिती इथे अजून सापडलेली नाही आहे, त्यामुळे प्रॉपर माहिती इथे अजून गुगलला पण नाही भेटत आहे, कशावरतीच भेटत नाही. तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करू शकता. ज्याला कोणाला माहिती इथली पूर्णपणे माहिती असेल तर ते कमेंट करून मला नक्की कळवा की या राणीच्या स्नानगृहाची काय हिस्ट्री आहे, तुम्ही मला माहिती देऊ शकता. तर मी पुढचा व्हिडिओ हा कंटिन्यू करेन. तर आपला व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहोत. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.